नाही का? सुधीर आणि फुलाजी हे दोन पहलवान जिंकलेले. वेल डन सुधीर. वाघ निघाला, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. माझं शौर्य तुझ्या डोळ्यात शिरलं, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. राजा भाऊ ये, तुझी राजा भाऊची ओळख करून देतो. ये 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 ये. राजा भाऊ नमस्कार. काय शिवाजी दादा, राजाने वाजवला की नाही बाजा? हो, लोकांना वाटतं आम्हीच वाजवल्या बाजा, म्हणून तर शरण आलो. राजा भाऊ तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही. राजा भाऊ तुमची ओळख करून देतो. ही मोगरा, हिच्यावर लक्ष ठेवायचं बरं का? हा यायला कुठे मोगरा माझी? हा मोगराचा बाप मला लई त्रास देतो. हा वा, काय पोरगी दणकट आहे माझी. हो, तुमचा मोगरा इकडे आहे, मी बट मोगरा. चला 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 राजा भाऊ, लक्ष असू दे बरं का? या मोगऱ्यासाठी वेडा झाला होता होय हा फुलाजी. सिरीज नंबर JL. सिरीज नंबर JL. नंबर 2. नंबर 6. नंबर 6. लास्ट लकी नंबर 3. यस, माझा नंबर लागला. काय झालं? काय काय नंबरच नाही लागला. बघू.
चुकीचा नंबर आहे, चुकीचा नंबर आहे, काय चालणार. मला नंबर लागलाय. वा वा, अभिनंदन बाळ, अभिनंदन अभिनंदन. पैसे पैसे त्या सुधीरनं माझं कर्ज फेडलं, माझं तोंड बंद केलं. तुमच्या कटातून आता मी कटाप झालो. या दरिद्री लोकांना बरे पैसे मिळतात. मला दरिद्री म्हणता तुम्ही? मला दरिद्री म्हणता? तुम्ही नाही हो सुधीर. अहो, लॉटरीचं तिकीट लागलं ना त्याला 5 लाखाचं. आणि कुस्तीत सुद्धा पैसे मिळाले. 2 मेकॅनिक्सनी राघव सारख्याला हरवलं. माहिती आहे ग्लासभर. त्या राघवचं काही एक सांगू नका हो. गेला लेकाचा मस्तीत भांग पिऊन झाला होता ना. तुम्हाला सांगतो भीमराव, कुठेतरी काहीतरी गडबड आहे. लॉटरीच्या रिझल्टच्या दिवशी मी स्वतः हजर होतो. निघणारा प्रत्येक नंबर माझ्या तिकिटाशी जुळत होता. नंबर लागला म्हणून मी वर गेलो तर माझ्या हातात भलतंच तिकीट. त्या सुधीरच्या भावाने काहीतरी हातचलाकी करून माझं तिकीट ढापलं आणि बक्षीस घेऊन गेला. हे लोक काहीतरी जादू टोनानंतर भानामती करत असले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी त्याच्यावर खरी गेलो. खुर्चीवर बसायला गेलो तर खुर्ची दुसरीकडे, पुन्हा बसायला गेलो तर खुर्ची तिसरीकडे. आता हे काय भानामतीशिवाय होते? ते काही असलं तरी पुढे काहीतरी केलंच पाहिजे ना. करायला तर पाहिजेच. आणखी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तनुजाची सुधीर बरोबरची वाढती घसट थांबायलाच पाहिजे. हा शाबास, बरोबर बरोबर. सगळ्या भिंतीला मार, सगळ्या भिंतीला मार व्यवस्थित. शाबास, मस्त दिसतो अगदी. असं काय झालं तुला? अरे तोंड बघ तुझ्या. त्याला काय झालं? आज फ्रीज आहे ना, हा जाऊ दे त्या किचन तिकडे, हा समोर, हा सावकाश आहे. हा आणि एक कपाट कॅप समोरच्या बेडरूम मध्ये. हा ए फुल्या, आलो रे बाबा. साधा भांग सुद्धा पाडू देत नाहीत. छ्या, कटकट भारी बुवा यांची. माझ्यासाठी उचलणार आहेस काय? यायला नुसती घाई लागले. लवकर नेऊन ठेव, चल. करुणा ताई, तुझ्यासाठी साड्या, माझ्यासाठी बॅट बॉल. तुझ्यासाठी काय आणू राजा? वेड्या, तुम्हाला मिळालं म्हणजे मला मिळाल्यासारखंच आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. चालते का इथून? स्कूटर साठी जेव्हा 12,000 रुपये घेऊन याल ना, तेव्हा तिला घरात घेईन. करुणाताई, आता पैशाची अजिबात काळजी नाही. मी तुझ्या नवऱ्याला स्कूटर घेऊन द्यायची ठरवलीये. तेवढ्यावरूनच बिनसलं होतं ना. हे बघ सुधीर, तू स्कूटर घेतलेली मला अजिबात आवडणार नाही. अरे हा तत्वाचा प्रश्न आहे. अगं पण हे बघ, तू स्कूटर देऊन प्रश्न सुटणार आहे का? उद्या ते आणखी कशाचीही मागणी करतील. हे बघ, पण तू तुझ्या भवितव्याचा विचार केलास का? हे बघ, मी विचार करूनच सांगते. त्यांना त्यांच्या वागणुकीचा पश्चाताप होऊन ते मला मानानं परत नेत नाहीत, तोपर्यंत मी जाणार नाही. असं काय म्हणता? बर बर. हा तर भास्करराव, अर्थात माझा तसा काही संबंध नाही, पण डॉक्टर म्हणून लोक मला विचारतात असं का घडतं म्हणून. पण कशाबद्दल? अहो, तुमच्या सासऱ्याच्या घरात काही चमत्कारिक प्रकार घडतात. लोक म्हणतात हा भानामतीचा प्रकार आहे. तेव्हा माझं काम असं होतं, तुम्ही त्या घरात जाऊन थोडी माहिती काढा. अहो पण डॉक्टर, मी त्या घरात पाऊल सुद्धा टाकत नाही. मी माझ्या बायकोला कायमची टाकली आहे. इनफॅक्ट माझ्या आईनं माझं लग्न ठरवलंय दुसरं 8च दिवसांनी आहे. तेव्हा आता मी त्या घरात जाण. अहो पण हे काम फक्त तुम्हीच करू शकता. पण तुम्ही फक्त तिथं जायचं आणि मी सांगतो तसं करायचं. हा, यू विल डू इट.
करुणा, तू खुश आहेस ना? हं? हे काय विचारणं झालं? कारण तुझ्या सुखापुढे मला दुसऱ्या कशाचीच पर्वा नाही. तुझं सुख तेच माझं सुख. तुम्ही करुणा, माझं चुकलं. आईच्या सांगण्यानं वावत गेलो. माझी चूक मला समजली करुणा. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत. असं काय करता लहान मुलासारखं? मला सुद्धा तुम्ही हवे आहात. माझा संसार हवाय. मी सुद्धा तुमच्या आठवणींवरच जगते ना. करुणा, मी वेगळी जागा बघतोय. ती झाली ना की आपण दोघे एकत्र राहू. मग आईचा संबंधच येणार नाही. माझं वैर नाहीये त्यांच्याशी, पण त्या वाटेल तसं बोलतात तेव्हा. ए, आता नाही तसं होणार. तू गेल्यापासून मला एक दिवसही कधी चैन पडलं नाही. मी तुला खरंच सांगतो, मला घर नको, स्कूटर नको, काही नको. मला फक्त तू हवी आहेस का? तुम्हाला कधी विचारपूसही करावीशी वाटली नाही ना? तुला तर माहितीच आहे सगळं. तुझे आई वडील गेले तेव्हा मला खूप वाईट वाटलं. अक्षरशः तुझ्याकडे धावत यावं असं वाटलं. पण आई पुढे माझं काही चाललंच नाही. तुमचं कसं काय चाललंय? चांगलं चाललंय. तुझा भाऊ समर्थ आहे म्हणा. त्यानं कर्ज वगैरे फेडलं का ग सगळं? हो, कर्ज फेटलं, लॉटरी लागली, सगळं काही चांगलंय. आणखी काय पाहिजे आम्हाला? पण तुमचं नशीब असं एकदम कसं पालटलं ग? आम्ही कोणालाही सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगते. बापू गेल्यानंतर एक कुत्रा, राजा म्हणतो आम्ही त्याला, तो अचानक घरात आला. तो जादूचा कुत्रा आहे. तो आल्यानंतर सगळं चांगलं व्हायला लागलं. अगदी चमत्कार म्हणतात ना, तसं. काय सांगतेस काय तू? हो, खरं तेच सांगते. मी पोहे करू तुमच्यासाठी? हे काय विचारणं झालं? अगं, तुझ्या हातचे पोहे किती दिवसात खाल्लेले नाहीये. मला आज इतका आनंद झालाय म्हणून सांगू. तुम्ही बसा, मी आणते पोहे करून. आता ह्याला कसं सांगायचं, लहान पडला ना. त्याचं काय आहे की मोगरा नावाचं फुल तुला माहिती आहे का रे? मोगरा म्हणजे चाई चुई मोगरा? तोच 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 मोगरा मला मिळावा अशी माझी इच्छा आहे रे. अरे फुलाजी दादा, मोगऱ्याचं फुल म्हणजे काय गोष्टीतल्या गुलबगावलीचं फुल आहे का? अरे तसंच असतं रे बाबा. तुला आता काय समजावून सांगणार? तू राजा बोलणार सांग ना माझ्या कामाबद्दल. ठीक आहे ठीक आहे. हा घे रुपया. हा पहिले चॉकलेट दिलं, आता रुपये कशाला? तुला नाही रे बाबा, ही राजा बाऊंची दक्षिणा आहे. पण मला कशाला? त्याला दे ना. हो, मला वाटलं पुजाऱ्याला द्यायची असते म्हणून तुला दिली. त्याला देतो राजा बाऊ. राजा भाऊ, सुनीला मस्का लावलाय. हा, ही घ्या रुपया दक्षिणा. आज उपवास असेल ना तर मटण फ्रीज मध्ये ठेवा आणि उद्या खा. हा, पण तेवढं ते मोगराचं तेवढं येतो. तुम्ही कशाला उठताय? मी सरळ चालतो. त्यांना वाटलं मी त्यांच्यासारखं चालतोय. रागवले. 1 रुपयात 2 जीवांच्या जन्माच्या गाठी मारणं आलं. संभाळीन मोठ. अरे वा राजा, मग काम करणार ना? मोगरा मोगरा मोगरा. अरे चल हट, यू फूल. हो, पण ते नाही, वासवालं फूल. म्हणजे माय नेम इज मिस्टर फुलाजीराव पिंपळराव पडले. कळलं की नाही?